आजपासून पुढचे काही दिवस आपल्या कुकिंग तिकीट मराठीवर मुलांच्या डब्यासाठी पौष्टिक स्कूल टिफिन सिरीज आपण सुरू करतोय, ज्यामध्ये अगदी झटपट होणारे शिवाय खूप जास्त पौष्टिक आणि महत्त्वाचं म्हणजे मुलांना खूप जास्त आवडणारे पदार्थ। बऱ्याचशा शाळांमध्ये ना भाजी पोळीचा कंपल्सरी टिफिन असतो। आता रोजच्या सुक्या सकाळच्या भाज्या असतील, पटपट कशा बनवायच्या आणि त्यासाठी एक भाजीचं प्रीमिक्स किंवा भाजीचा मसाला दाखवलेला आहे। असा मसाला तुम्ही एकदाच करून ठेवला ना तर अगदी 5-6 मिनिटात हव्या त्या भाज्या तुम्ही तयार करू शकता। शिवाय हा मसाला वापरून 2 वेगवेगळ्या भाज्या सुद्धा दाखवलेल्या आहे, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चला तर मग सुरुवात करूया। आता सुरुवातीला ना हा मसाला भाजीचा कसा बनवायचा ते बघणार आहोत। त्यासाठी घेतलेले सगळे जिन्नस घरातल्या एखाद्या चमचाने आपण मोजून घेणार आहोत। सुरुवातीला इथे आपण चमचाभर तेल घेतलेलं आहे। हलकसं गरम झालं की इथे आपण अर्धा चमचा मोहरी घेतलेली आहे। मोहरी छान फुलली की सेम चमचाने बरोबर 3 चमचे आपण इथे धने घेतलेले आहेत आणि 1 चमचाभर आपण इथे साधं जिरं घेतलेलं आहे। म्हणजे घेतलेले सगळे जिन्नस चमचानेच मोजून घ्यायचं आहे। इथे आपण एक लहान आकाराचं चक्री फूल घेतलंय, मोठं असेल तर अर्ध घ्या। 2 इंच आपण इथे दालचिनीचे तुकडे घेतलेले आहेत। दालचिनीचा यामध्ये मस्त फ्लेवर येतो। 5-6 हिरव्या वेलच्या, 1 मसाला वेलची घेतलेली आहे। 8-10 लवंग, 8-10 काळी मिरी सुद्धा आपण इथे घेतलेली आहे। आता घरामध्ये 1-2 खडा मसाला नसेल तर तुम्ही स्किप सुद्धा करू शकता। अन्न पचायला मदत व्हावी, मसाल्याला छान सुगंध यावा त्यासाठी चमचाभर आपण इथे बडीशोप घेतलेली आहे आणि सेम चमचाने बरोबर चमचाभर आपण इथे कसुरी मेथी घेतलेली आहे। भाज्यांना चव अगदी छान येतं। सोबतच एक मूठभर किंवा एक 15 ते 20 कढीपत्त्याची ताजी पानं घेतलेत। आता भाजीमध्ये पोह्यांमध्ये जर कढीपत्ता घातला की तो मुलं वेगळी काढतात, त्यापेक्षा असं मसाल्यांमध्ये घालायचं, म्हणजे मुलांना सुद्धा कळणार नाही आणि पौष्टिक गुणधर्म त्यांच्या पोटात जातील। आता हे सगळे मसाले ना मध्यम आचेवर साधारणतः 3 ते 4 मिनिटं आपल्याला छान सुगंध येईपर्यंत अगदी हलक्याशा गव्हाळ रंगावर परतून घ्यायचे आहे। साधारणतः मध्यम आचेवर एक 3 ते 4 मिनिटात छान सुगंध यायला सुरुवात झाला की इथे आपण एक 4 चमचे भरून पांढरे तीळ घेतलेले आहेत। तिळामध्ये खूप जास्त प्रमाणात कॅल्शियम असतं। जर घरामध्ये असेल तर चमचाभर खसखस सुद्धा वापरू शकता। तीळ खसखस अगदी शेवटी घालायचं आहे, कारण याला भाजायला फार जास्त वेळ लागत नाही। आणि आपण हे सुद्धा काही सेकंद यामध्येच आपण छान भाजून घेतलेलं आहे आणि एका ताटावर आपल्याला हे काढून घ्यायचं आहे आणि पंख्याखाली गार करत ठेवून द्यायचं आहे। आता सेम कढईमध्ये पुन्हा चमचाभर आपण तेल घेतलेलं आहे। हलकसं तेल गरम झालं की इथे आपण एक मूठभर, कपाने मोजाल तर साधारणतः अर्धा कप आणि ग्रामने मोजाल तर साधारणतः 50 ग्राम कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत। आता ज्या मंडळींना शेंगदाणा चालत नसेल तर याऐवजी फुटाणे असतात किंवा डाळवं असतं ना ते सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता। सेम पद्धतीत काही सेकंद थोडासा रंग बदलेपर्यंत कडक असं आपल्याला भाजून घ्यायचं आहे। शेंगदाणे छान खरपूस झाले की इथे आपण अर्धा कप किंवा 50 ग्राम प्रमाणात किसून सुकं खोबरं घेतलंय।